तुझ्या अंगावर त्यांना मी देणारा भगवंताच्या तेरा बाप देव हरे पुत्र भगवंता कुलसम भगवंताच्या तुला मानपान आणलाय त्यांनी भगवंता नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. कालचा व्हिडिओ पाहिलात तो म्हणजे आकाशच्या म्हाकूचा. छान अशी कोळी गाणी सुद्धा तुम्हाला ऐकायला येतात आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला आकाशच्या लग्नाचे आणि हळदीचे पाहायला मिळणार आहेत. या ड्रेसवरनं तुम्हाला माहिती पण पडलं असेल की आज आहे आकाशची हळद आणि हळदीचा छान असा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार. कोळीवाडा सजलाय आज. आमची सगळेजण मंडळी पाहायला मिळते. इथे भीमा आका सुद्धा आहे आपली. बघा भीमा काय आजी आहे या ठिकाणी. आकाशची आजी सुद्धा आहे. बघा आजी आहे या ठिकाणी आणि सर्व कोळीवाडा आता सजणार आहे. आकाश आता थोड्या वेळात येणार आहे आणि येथून आपल्या मावशीच्या घरातून, आपलं हे मावशीचं घर आणि मावशीचा मुलगा आकाश याची आज हळद आहे. आणि आता प्रथम आपण जाणार आहोत होळीजवळ. त्याच्या आधी आपण श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर होळीजवळ आणि तिथून आपलं जे कुलदैवत बापदेव मंदिर आहे तिथे सुद्धा जाणार आहोत. चला तर. निकिता सुद्धा छान अशी सजलेली आहे बघा आकाशच्या आपल्या भावाच्या लग्नासाठी. हे बघा काय डूल वगैरे लावलेला आहे आणि छान बघा काय आहे, बिंदी आहे. बघा बिंदी आपल्याला काय माहित नाही पण बिंदी आहे हे. आणि सगळ्या जणी घालणार आहेत या बिंदी आणि असं हा ड्रेसिंग कोड सुद्धा बघून ठेवा आणि छान साड्यांची मॅचिंग असणार आहे. कारण कोळीवाड्यातली जी हळद असते, लग्न असतात ते तुम्हाला माहिती असेल, एक मॅचिंग आणि एकत्रपणा आणि एकत्र जेवण राहणं सगळं कोळीवाड्यातलं असतं. ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर प्रथम आपण होळीजवळ जाऊया आणि बापदेव देवाचं छान असं दर्शन. आणि तुम्हाला सुद्धा आपल्या मुळगाव कोळीवाड्यातलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बघायचं असेल तर या माझ्यासोबत आणि चला तर आकाशच्या हळदीला.
या ठिकाणी सुद्धा छान असं पुजाऱ्यांमार्फत नमसवलं जाईल बघा, कारण आज आहे हळद. हा, गाणी बोलली पाहिजेत या ठिकाणी. पिठरा भगवंताच्या कुलसम भगवंता चेऱ्या भगवंताच्या बापजा भगवंताच्या आकाश भगवंता दीपक पाडेकर भगवंताच्या भगवंता पान आणलेला भगवंता तुझ्या चरणी दागिने विचारूच्या तसंच भगवंताच्या पालेकरचा भगवंता देवा आणि तुझं भगवंता तुझ्या अंगावर त्यांना मी देणारा भगवंताच्या चेहरा बाप देवा पिठरा भगवंता कुलसम भगवंताच्या तुला मानपान आणलाय त्यांनी भगवंता तुझ्या चरणी त्यांनी हात जोडलेला भगवंताच्या तसा दारूदारी आणलेली आहे भगवंताच्या काय इडापाशे काही अडचण दूर कर भगवंता. आपला पोरगा आहे भगवंता तिकडे जीवनात जायचं आहे भगवंता. हे लहान पोरा बाला आहे सगळ्यांना घेऊन जायचं आहे. बेशेबे त्याचा कार्य भगवंता आज हल्दीचा कार्यक्रम आहे ते भगवंता पार पाहून लग्नाचा मग उद्या कार्यक्रम पाहत आहे बरोबर जाऊन भगवंता पालेकडून देवा आहे तू आहेस भगवंताच्या. काही इडापिडा असेल दोघांचा भगवंता इडापिडा दुर्पार करा त्याच्या पाठी साधं उभा त्याचं कार्य पार पाहून देसा भगवंता. तुझ्या चरणी भगवंताने हात जोडलाय. काही चुकी बाकी झाल्या असेल भगवंता. आपला लेकरू आहे भगवंता मुंबईला असते भगवंता. काही अडचणी भगवंता दूर कर भगवंताच्या आणि त्याच्या पाठीशी उभा राहून भगवंता. तुम्ही दोघांची शक्ती आहे भगवंताच्या. पालेकरांचं पण देवा आहे आणि तू पण देवा आहे भगवंता. काही असे चुकी बाकी झाले काही अडचणी दूर कर भगवंतांच्या पाठी सादर उभा भगवंतांचं कार्य हौस मिळालं भगवंत वातावरणात पार पार भगवंताच्या. काही आपल्याला दुर्भार करशील भगवंता. दागिने बी आता तुझ्या चरणी त्यांची ठेवलेली आहेत ते सर्वेचे आहेत भगवंताच्या. काही अशी आपल्याला दुर्भार करून भगवंताच्या हुशार मांडी घालून भगवंता का असेल ती भगवंता जागेचं बेचा कोणता काय असेल बाप तुझ्या बाई दाबून ठेव भगवंता. आणि आपला अंगार देणारा आहे भगवंता. त्या अंगारात आपला भगवंता का असेल तर दुर्भार कर आणि त्याच्याबरोबर जाऊन त्याचा कार्य पार पार भगवंता. तुला पुन्हा पट बघण्याचे हाणलं ते मान्य करून घे भगवंता आणि घेशील भगवंता आणि त्याचे कार्य पार पाडून देशील अशी गोष्ट खरी. आराम हलारी देवाचा छान असं या ठिकाणी पुजाऱ्यांनी सुद्धा नमसवलेलं आहे बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बापदेव देवाचं छान असं दर्शन आपल्याला आणि कुलदेवतेचं छान असं दर्शन घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी छान आकाशला सुद्धा आभूषण चढवली जातील. छान अशी गाणी सुद्धा आपल्याला आमच्या कोळीवाड्यातली ऐकायला मिळतात. आपल्याला पाहायला मिळतात बघा आकाशला आभूषणे चढवली जात आहेत. जय जय देवाचा
त्यांच्या पाठीशी उभा आणता त्यांना अक्कल बुद्धी आहे त्यांचा नवीन संसार आहे भगवंता त्याही तोही पार भगवंतांच्या पाठीची आली आपल्याला दुपार करून बघा दुसऱ्या गावात जायचं आहे वरात गाड संशय मस्जिदा करतील काय असेल भगवंता तुमच्या पाय ठेवा आणि दोघांच्या शक्तीने भगवंता काही झालं दुपार करा आणि पारेकरांचे देव भगवंता हे आहेत भगवंता काही चुकबाकी झाले असेल भगवंता माफ करा भगवंता आणि त्यांचं कार्य पार पाडून देता भगवंता तेऱ्या बाप द्या भगवंता हरत पिटला भगवंता चल आई भगवंता गणपती देवाचा चौथा अंगारा गणपती देवाचा दरकंदारीचा चला छान असं दर्शन आपल्या बापदेव देवाचं झालेलं आहे छान पुजाऱ्यांनी पण नमसवलेलं आहे या ठिकाणी आणि आता पुन्हा एकदा आपण घरी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी मुहूर्ताची हळद लागणार आहे चला छान असं आपण दर्शन केलेलं आहे विठू माऊलींचं आणि रुक्मिणी मातेचं प्रथम दर्शन केलं, नंतर होळीजवळ गेलो आणि त्यानंतर बापदेव देवाजवळ जाऊन
आभूषणं वगैरे घातली आणि आता आकाश मुहूर्ताच्या हळदीला आपल्या घरी आलेला आहे बघा. आता मुहूर्ताची हळद लागेल आणि छान कोळी गाण्यांमध्ये तुम्हाला ही मुहूर्ताची हळद पाहायला मिळणार आहे. व्हिडिओला आपल्या बनून राहा.